नाहीये. नमस्कार. नमस्कार. समधी आपलीच माणसं आहेत. हा विचारा तुम्हाला काय विचारायचं. राणादा, कुस्ती क्षेत्रातला एवढा मोठा मान तुम्हाला मिळाला, कसं वाटतंय? बघ, माहितीच होतं मला. अहो सांगा ना कसं वाटतंय, बिंदास बोला. लई भारी वाटते मला. आपल्या मेहनतीचं समध्यांच्या साथीचं चीज झाल्यासारखं वाटते. राणादा, तुम्ही वज्रकेशरी जिंकणार असं स्वप्नातही वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं म्हणून तर खेळलो. म्हणजे तुम्ही जिंकण्याची खात्री असेल तरच खेळता का? अहो नाही नाही, असं काही नाही. म्हणजे कसं खेळ असतोय, पण मला पहिल्यापासून वाटत होतं की मी जिंकणार म्हणून. वाह, याला म्हणतात आत्मविश्वास. होय, यांनीच दिला. म्हणजे मला आधी वाटलं नव्हतं की मी कुस्ती खेळू शकेन का नाही, पण आता जो काय आत्मविश्वास होता तो यांचा होता, माझा नाही. हो, आम्ही ऐकलंय की तुमच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यातून तुम्ही सावरलात, बरे झालात. आणि यामध्ये तुमच्या पत्नीचाच म्हणजे अंजलीबाईंचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी तुमच्या स्वप्नांसाठी त्यांच्या स्वप्नाचा त्याग केला. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल? उद्या जाताना तुम्हाला मी फुलं देतो, ही फॉरेनला घेऊन जावा तुम्ही. म्हणजे तिकडे जेव्हा मी या फुलांकडे बघीन ना, तेव्हा तेव्हा मला तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटेल. आपलं नातं आठवत राहील. किरकोळ लागले की मला. तुम्ही फॉरेनला जायचं कॅन्सल करू नका, तुम्ही जावा. असं काही नाहीये, आमच्या दोघांची स्वप्न एकच आहेत, त्यामुळे त्याग वगैरे काही नाही. राणादा, यापुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? अहो काय नाही, 4 दिवस मस्तपैकी ताणून देणार आहे. खाणार पिणार, शेतात काम करणार, गिरीत पोहणार आणि झोपणार आहे बघा. अहो तुम्हाला सांगतो, झोपच झाली नाही हो माझी. आज खरं तर झोपणार होतो, पण तुम्ही समधी आलात. राणादा, आणि 4 दिवसांनंतर भविष्यात तुम्ही काय करायचं ठरवलंय? भविष्यात बघा, साहेबराव बरोबर गप्पा आणणार आणि हा अंजलीबाईंना घेऊन उसाच्या गुराळावर जाणार आहे पार्टीसाठी. सध्या तरी एवढंच डोसकत आहे. अहो तसं नाही, भविष्यात म्हणजे पुढे काय करणार आहात, कुस्तीसाठी काय करणार आहात ते सांगा. अच्छा, कुस्तीसाठी वय. म्हणजे बघा, कुस्ती हो खेळ आहे, मी खेळत राहणार. आमचं नर्सिंग असतात लई भारी आहेत बघा, आणि आमची बलबीम तालीम ही बी लई भारी. खेळत राहणार मी. कुस्तीच का, क्रिकेट फुटबॉल आहेच की, आणि कोल्हापूरमध्ये तरी फुटबॉल फार प्रसिद्ध आहे. वय म्हणजे आमच्या तालमीच्या बी क्लब आहेत बघा. म्हणजे फुटबॉल बी भारी खेळ आहे, आणि म्हणजे इतर खेळ बी भारी आहेत बघा. पण मला कुस्ती आवडते म्हणून मी ती खेळतोय बघा. आपल्या कोल्हापुराला लई मोठी परंपरा आहे कुस्तीची. शाहू महाराजांचा आवडता खेळ म्हणजे कुस्ती. मी शेतकरी माणूस, माती संकट माझं नातं घट्ट, म्हणून मला यो खेळ जवळचा वाटतोय बघा. म्हणजे मला बी आणि आपल्यासारख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बी. वा, छान उत्तर देताय राणादा, उगीच घाबरताय तुम्ही. अच्छा, म्हणजे झालं काय? नाही नाही नाही, एक प्रश्न राणादा, तुम्ही तुमच्या भूमिकेसाठी वजन वाढवलं का, आणि ते किती वाढवलं? सॉरी, त्याचं काय आहे ना, मी यापूर्वी एंटरटेनमेंट बीट सांभाळायचे, आज पहिल्यांदा स्पोर्ट करते, त्यामुळे गफलत झाली, सॉरी. तुम्ही कुस्तीसाठी काय करणार आहात पुढे? कुस्ती हो खेळ आहे आणि मी खेळत राहणार. म्हणजे बघा, समध्यांनी माझ्यासारखं खेळावं म्हणून मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे कसं आहे, कुणाला वाटतंय क्रिकेटर बनावं, कुणाला वाटतंय हिरो बनावं, तर नवीन पोरांना बी वाटलं पाहिजे की मी पैलवान बनावं. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बघा. होय, आणि किती बी झालं तरी आपल्या मातीतला खेळ आहे,
माती संकट नाच तुटली नाही पाहिजे आपली, म्हणून मी खेळत राहणार आहे समध्यांच्या साथीनं. शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची, शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. काय रे, काय नाव तुझं? बंडू मोरे. आधी कधी कुस्ती खेळायस का? नाही, आता सुरू करायचं म्हणते. अरे कुस्ती खेळायची म्हणजे काय खायची गोष्ट नाही, लय मेहनत करायला लागते. करणार की असतात. राणादासारखा पैलवान व्हायचं म्हटल्यावर किती बी मेहनत करायला लागते, करणार की. राणादासारखा पैलवान व्हायला लय मेहनत करायला लागते. करणार की, आम्ही सगळे ठरवूनच आलोय. म्हणजे तुम्ही सगळे आता तालमीत यायला सुरू करणार म्हणा. हो सर. ठीक आहे, या उद्यापासून मग. ते नव्हे, राणादाची भेट घ्यायची होती. अरे तालमीत तर यायला सुरू करा की आधी. हा, मग काय भेटायचं ते भेटा राणाला. मग उद्यापासून येऊ आम्ही. हा, या. वस्तात, राणाची कुस्तीने जादूच केली बघा. आता तालमीची काळजी सगळी मिटली. अरे काळजी वाढली भाल्या. ती आणि कशी? अरे आधीच तालमीत पैसा कमी, त्यात पोरं वाढली म्हणजे खर्च बी वाढलाच की. पैशाचं काय करायचं? राणा जिंकला, वजीर केसरीची गदा आली, पण पैशाचं काय करायचं? वस्तात, आपण राणादाला सांगूया की. काय सांगू? वजीर केसरीची गदा आली, त्याच्यासोबत आल्यानं वैयक्तिक बक्षीस बी त्यानं तालमीला दिलं. अरे आणि किती ताप द्यायचा त्याला? अरे राणाकडे सारखं पैसे मागणं मला बरं वाटत नाही गड्या. किंवा बघा राणादा. वस्ताद नमस्कार करतो. वस्ताद, तुम्ही सांगितली तशी मुलाखत दिली बघा. होय, तालमीचं नाव बी घेतलं. एक नंबर मुलाखत झाली बघा, समजा लई टाळ्या वाजवल्या. वाह, भारी काम केलंच गड्या. आता आपल्या तालमीचं नाव सगळ्या महाराष्ट्रात होणार. आता न्यूजवाल्यांनी सांगितले म्हणल्यावर महाराष्ट्रात काय अख्ख्या देशभरात नाव झाले आपल्या तालमीचं. पण तालमीची अडचण कशी मिटणार? तालमीची कसली अडचण? आता एवढं तालमीचं नाव झालंय म्हटल्यावर तालमीत पोरं बी वाढणार. ते तालमीच्या खर्चाचं गणित कसं जमणार? आल्या वस्तात, अहो राणादा आपलाच आहे. त्याला कळायला पाहिजे की तालमी चंचल. पैसा आणायचं कुठं एवढं? वस्ताद, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आपण संकट बोलून पैसे उभा करतो, पण आपली तालीम एक नंबर झाली पाहिजे बघा. अहो राणादा असल्यावर एक नंबर होणार. काय वस्तात? अरे वस्ताद, मी येऊ काय? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी करतो बरोबर काय ते. चल बाले. वस्तात, अहो राणादाने एवढं मनाव घेतलं, तालमीची तुम्ही काळजी सोडा. हो, आम्ही ऐकलंय की तुमच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यातून तुम्ही सावरलात, बरे झालात. आणि यामध्ये तुमच्या पत्नीचाच म्हणजे अंजलीबाईंचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी तुमच्या स्वप्नांसाठी त्यांच्या स्वप्नाचा त्याग केला. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल? काय झालं? काय नाही. आता घाबरू नका, पत्रकार इथे नाही येणार आहेत. नाही, त्यांचं काय नाही. मग काय झालं? असं शांत शांत का? काय नाही, असंच जरा. आज खूप छान बोलला आता तुम्ही. होय, पण पण काय? ते काय झालं? माझ्यामुळे तुमचं फॉरेनला जायचं राहून गेलं. ते झटकन ध्यानात आलं हो माझ्या. म्हणजे मी माझ्या तंद्री होतो म्हणून लक्षात आलं नाही. आता असा विचारही मनात आणू नका. असं कसं? अहो, तुम्हीच म्हणलात ना व आपल्या दोघांची स्वप्न एकच आहेत म्हणून.
माझं वज्र केसरी स्वप्न पुरं करायचं म्हणून तुम्ही किती झटलात. तुम्हाला फॉरेनला शिकायला जायचं होतं ना व? म्हणजे ते सपन माझंच झालं की. फॉरेन वगैरे काही नाही. मला शिकायला परदेशातच जायला हवं असं काही नाही. आता आपल्या इथे सुद्धा खूप चांगले चांगले कोर्सेस निघाले. त्यातला एखादा कोर्स करीन ना मी. तुमच्यामुळे मला माझी कुस्ती परत मिळाली. गावचं नाव झालं. पण हा, आता काय बी झालं तरी तुम्हाला शिकायला पाहिजे बघा. एवढंच ना? मग नक्की होईल. कधी ना कधी नक्की होईल. म्हणून तुम्ही शांत होतात? नाही, मग हे आता तालमीचं नाव झालंय ना व? तालमीत नवीन नवीन पैलवानी आले. आता पैलवान वाढणार म्हणजे तालमीचा खर्च बी वाढणार. तालमीला जरा पैशांची चणचण येऊ. म्हणजे मी ठरवलंय बघा की आपण सगळं बोलणार आहे. म्हणजे काय सरकारी मदत होते का ते? नाही नाही नको. म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा मुलगा म्हणून आजवर तुम्ही काही घेतलं नाही आणि आता असं सरकारी अनुदान घेतलं तर ते चुकीचं वाटेल. त्यापेक्षा आपण आपल्याच उत्पन्नातून पैसे उभे करूयात ना. चालते. हे एक बेस झालं बघा. म्हणजे कसं आहे, आता ऊस कापणीला आलाय ना व? म्हणजे बघा 100 टन ऊस तालमीच्या नावानं. हा चालेल. एक बरं झालं बघा, एकदाचा प्रश्न मिटला. अहो सकाळपासून डोसक्याला लई ताप झाला होता. आता फक्त मी, शेती आणि तालीम मध्ये कुणाला येऊच देणार नाही मी. आणि मी मला गुऱ्हाळ पार्टीला न्यायचं कबूल केलं होतं ना? अहो तुम्ही समजत महत्वाचे आहेत बघा. तुम्हाला इसरून कसं चालेल? हा, जी मधल्या काळात तुमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता अजिबात दुर्लक्ष होणार नाही बघा. अहो उगाच काहीतरी आगाऊपणा करू नका. अहो आता आगाऊपणा काय यात? अहो नवऱ्यानं बायको संगत बोलायचं असते. नाही नको. ठीक आहे, खाली जातो झोपायला. अहो असे कसे आहात हो तुम्ही? अहो आता तुम्हीच म्हणलात ना बा अजिबात नाही म्हणून. हो असं बोलायची पद्धत असते. एवढंही नाही का समजत तुम्हाला? अहो तुम्ही समजवल्याशिवाय अजिबात समजत नाही बघा मला. ओ राणादा, राणादा, ओ राणादा, दादा अहो उठा की लवकर. अहो खाली माणसं थांबले ती. आज परत मला झोपायचंय. मी काल सांगितलं की त्यासनी. अहो ती काही न्यूज वाले नाही आहेत. ही वेगळी आहे ती. कोण आहेत? अहो तो आपला अवध्या घेऊन आलाय. आपल्या भागातलीच आहेत. पण राणादा, अहो ती लई मोठी माणसं आहेत बघा. मोठी असू दे नाही तर छोटी असू दे, मला नाही भेटायचे. वदाकांना पण हेच सांगितलं, पण भेटायचंच आहे म्हणतात. कशाला? अवध्या म्हणत होता लई महत्वाचं काम आहे म्हणून. आता नाही कशाला? ही मोठी पंचायत बाबा. अहो राणादा, तुमची गाठ घेतल्या बिगर जाणार नाही म्हणतात. हटूनच बसलात ना मग. राणादा, अहो तुम्ही चला की लवकर. पुढे मी आलोच. गोदक्का कोण आलेत ग? मला बी काय माहित नाही, पण अवद्या म्हणत होता कोणतरी मोठं साहेब आल्यात म्हणून. अर्धा तास झाला तुझी वाट बघायला. माझं काय खरं नाही बघ. अगं काल ते न्यूज वाले आणि आता हे कोण नवीन? मला या समजायचं लई कट्टा आलाय बघ. अरे बाळा, कटाळून कसं चालेल? तू एवढी मोठी कुस्ती जिंकलायस, वजीर केसरीची गदा मिळवलायस म्हटल्यावर माणसासनी कौतुक असणार की तुझं. वय
पण मला त्याचा ताप होते त्याचं काय? होऊ दे जरा. अरे आपली माणसं आपलं कौतुक करतात म्हटल्यावर त्याला कटाळून कसं चालेल. बरं जा, तू त्यांची गाठ घे. ते ना अंजलीबाई कुठे आहेत? ती रिनूकडे गेल्या. रिनूचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून. बरं, वहिनींचा काय फोन आलता? त्यांच्या पप्पासने आता बरं आहे म्हण. खरं तर आपण बघायला जायला पाहिजे होतं बघ. अरे आता तब्येत बरी आहे म्हणून फोन आलता म्हणलं नव. आहे पण आपण बघायला जायला पाहिजे होतं बघ. खरं तर मी काल जाणार होतो, पण ते न्यूजवाले आले ना मग त्यात राहून गेलं बघ समजा. आणि आता एक नवीन आलेत. राणा, तुझं आता आटी पाणी जा, त्यांची गाठ घे. तुला भेटल्याशिवाय तिने जाणार नाहीत बघ. ठीक आहे, बघतो काय म्हणतात ते. एवढं बजेट असते होय काय? अरे वा, अरे नंदा या 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 पैलवान वज्र केसरी, लय वाट बघायला लावली वा गरीब वासनी. तर काय साहेब, तास झालं वाट बघतायत तुमची. अहो नाही, ते मी जरा असू द्या असू द्या. अहो काम असणारच आता. अहो वज्र कसली जिंकलाय तुम्ही? अख्खा महाराष्ट्र ओळखणार. आणि ते काल जे इंटरव्ह्यूवर बोलला का नाही, लय झाक बोलला बरं का. कसं काय जमतो तुम्हासनी? अहो जे मनात आलं ते बोललो मी. राणादा ओळख करून देतो, हे आप्पाजी पाटील, अहो धवल क्रांती दूध संघटनेचं चेअरमन. आणि हे यांचं पीए काय ना तुमचं? शामराव. श्यामराव. हा हा, हे श्यामराव. नमस्कार. आणि हे आमचं राणादा. काय चेष्टा करायला लागला का आमची? अहो यांना कोण ओळखत नाही? अख्खा महाराष्ट्र ओळखतो यांना. काही ओळख करून द्यायची काय गरज होती का? बसा तुम्ही, बस. हा नाही नाही हाय. अहो राणादा, अहो यांचं दूध पुण्या मुंबई पत्रू जातंय. अरे वा, चांगलंय की. मग आता ह्यांच्याच मी संघाची सांगतो, आपल्या दुधाला मार्केटमध्ये लय डिमांड आहे बघा. क्वालिटी तशी आहे. सगळे आपल्या पुढे ना झिरो झिरो. अहो अख्खं कोल्हापूरची सकाळ सकाळी चाप येतं ना, त्या धवल क्रांतीच्या दुधातनच. कळलं का? कसं आहे, आता जरा मुंबई पुन्हा काबीज करायचं आहे ना, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. माझी साथ? अहो ती तुमची घोषणा आहे का नाही, ती आपल्याला लावली काय ती? शपथ आहे मातीची, एकमेकाच्या साथीची. साथीची. हा, तुमची आम्हाला साथ हवी आहे बघा. अहो मी साधा पैलवान आहे. तालमीत खेळणं आणि शेतात राबणं एवढंच जमते मला. ते हे असलं दुधाचा बिझनेस वगैरे काय जमणार नाही मला. आणि कधीच काही ऐकलं नाही मी. अहो काय आम्हाला काय याडबीड लागलंय? तुम्हाला मी दूध इकायला हवी होय? काय नाही बघा, तुम्ही आमच्या प्रोडक्टची फक्त जाहिरात करायची, जाहिरात. कसं आहे, आपली टीम के ना आपणच वाजवली पाहिजे. मार्केटिंगचा जमाना आहे ना. कसं म्हणजे? अहो म्हणजे यांच्या दुधाची ऍडव्हर्टाईज करायची तुम्ही. टीव्हीवर दिसणार राणादा, टीव्ही. टीव्ही नकर बाबा, आधीच काल बोलून बोलून दमलोय मी. अहो आपण फक्त एकदा शूटिंग करायचं म्हणजे काम झालं. शूटिंग अजिबात नाही. अहो राणादा, अहो 3-4 फोटो आणि फक्त एखादा व्हिडिओ. बाकीची काय बोलायचं आहे ना, ते आम्ही सगळं लिहून. अहो ते कशात ते काय स्क्रिप्ट 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 स्क्रिप्ट. हा, ती स्क्रिप्ट मध्ये आम्ही सगळे लिहून आणले. नाही नाही, अजिबात नाही. अहो आपण फक्त कॅमेरा समोर स्क्रिप्ट मधली वाक्य म्हणायची. नाही म्हणलं ना व. राणादा, अहो आपल्या जिल्ह्यातला दूध संघ आहे. चेअरमन साहेबांची आणि आपल्या आबांची चांगली ओळख आहे. राहू दे, गप बसतो का साहेब? मला माफ करा. काय हे असलं काय मला जमणार नाही.